बाबांचं एक नेहमीच व्यवसायाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता, हं. त्याने त्यांचा प्रकाशन व्यवसाय तर आमचा चांगला सुरू झाला होता. अनेक चांगले लेखक मॅजेस्टिककडे होते. जसं मी जयवंत दळवी होते, गोनी दांडेकर होते, अरुण साधू होते, श्रीजय जोशी होते, मधु मंगेश कर्णिक होते. हं. अनेक लेखकांचा गोतावळा ज्याला म्हणू आपण, असा अगदीच. बाबांसोबत होता. परंतु बाबा नेहमी प्रकाशनाबरोबर पुस्तक हं, विक्रीचा पण नेहमी विचार करत असत. हं, म्हणजे हे सुरतवाल्या बिल्डिंग मधलं तर झालंच दुकान आमचं दुसरं सुरू. हं. पण त्यानंतर आम्ही दादरला दुकान सुरू केलं, टिळक ब्रिज खाली. हं. आणि त्याही आधी 1959 साली आम्ही पुण्यात दुकान सुरू केलं. हं. ते बाजीराव रोडवर होतं, हं, हं. शनिपाराजवळ. हां. तिथे मॅजेस्टिक बुक डेपो सुरू झाला. मग पूर्वी आमचं बुक स्टॉल असंच म्हणायचो आम्ही, मॅजेस्टिक बुक स्टॉल सुरू झाला. हं. आणि बाबांना मला वाटतं पुणं आवडायला लागलं वगैरे. व्यवसायाच्या दृष्टीने पण ते चांगलं होतं. चांगलं तिथे होतं. प्रिंटिंग प्रेस वगैरे. आणि म्हणजे ते दुकान 59 साली सुरू झालं आणि 69 साली बाबांनी मॅजेस्टिक नावाची बिल्डिंगच आम्ही म्हणजे तिथे जागा प्लॉट घेतला आणि हं, बांधली. हं, ती बांधल्यानंतर ती राहण्याच्या दृष्टीने होती आणि आमचा प्रेस पण होता. हं. आणि तिथे आम्ही राहत असू. आणि एक मोठं आम्ही ग्रंथदालन सुरू केलं. हो. ते होतं 2,500 स्क्वेअर फुटाचं. बरं. फ्रॉम 30 स्क्वेअर फीट टू 2,500 2,500 स्क्वेअर फीट पर्यंत तो विस्तार झाला विस्तार होता. झाला. हं. पण ते आमचं जे दुकान होतं पुण्यातलं, नारायणपेठ पोलीस चौकीच्या मागे, हं, ते मुख्य रस्त्यापासून थोडंसं आत होतं. हं. त्यामुळे तिथे लोक वळावे, लोकांना ते माहिती व्हावं, ऐकवतच. आणि बाबांना तिथे आमचा अर्धा भाग त्यावेळी, अर्थात सुरुवातीला अर्धा भाग आम्ही राहत होतो हं. आणि अर्धा भागात ते दुकान होतं. नंतर आम्ही वरती राहायला गेलो आणि पूर्ण ते दुकान. त्यावेळी ती सगळी मंडळी येत असत आणि गप्पा होत असत वगैरे. तर त्यातून असा विषय निघाला की ह्या ज्या आपण गप्पा मारतो, हं. आमची गच्ची होती छान. हां. ह्या आपण गच्चीवर तुम्ही जागा पण, मग नंतर बाबांनी स्टेज पण बांधलं आणि मॅजेस्टिक गप्पा ज्या सुरू झाल्या, त्याला आम्ही साहित्यिक गप्पा असं म्हणत असू. हो. म्हणजे सगळ्यांनाच त्याचा आनंद घेता येईल हं. वगैरे. आणि त्याचं 1972 साली त्या गप्पांचं उद्घाटन गदिमाने केलं होतं, गदी माडगुळकरांनी. हां. आणि त्या गप्पाला खूपच खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. म्हणजे सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळाला. लोकांना ती अभिनव कल्पना वाटली. वाटली. म्हणजे त्याला आम्ही एक शब्द वापरत असू. तर एखादा एकदा मुलाखतीत मला विचारलं, आम्ही त्याला शब्द वापरत असू, प्रकट मुलाखत. हं. तर मला एकाने विचारलं, "काय हो प्रकट प्रकट म्हणजे काय?" म्हटलं, "सर्वसाधारणपणे मुलाखती रेडिओवर होतात, दूरदर्शनवर होतात. पण प्रत्यक्ष तुमच्या समोर व्यक्ती बसलेली आहे आणि तुम्ही त्याला ऐकता. हं. त्याचा जो आनंद आहे, तो जास्त लाईव्ह आनंद लाईव्ह आनंद आहे. आनंद आहे. होय. तो त्यामुळे त्या त्या खूप हे झालं आणि खूप मोठमोठे लेखक, मोठमोठे कलावंत त्या हं. गप्पांना आलेले आहेत. या 1972 ते 93 अशा या गप्पा आमच्या. आणि आमची गच्ची छान गच्ची होती. आणि त्या गच्चीत त्या आणि मे महिन्यात त्यावेळी कसं होतं, म्हणजे आता मग लोक स्थायिकच झाले पुण्यात. पण त्या काळी मे महिन्यात पुण्यात येणारी बाहेरगावची मंडळी पण खूप होती. हां, हां. म्हणजे आमच्या सर्वच आम्ही 15 दिवस गप्पा करायचो. 1 ते 15 मे अशा गप्पा असायच्या आमच्या. 15-15 दिवस खाली चहा-पान वगैरे व्हायचं. वरती गच्चीत गप्पा. हं. या गप्पा तिथे सुरू झाल्या. आणि म्हणजे मुख्य म्हणजे बाबांनी मॅजेस्टिक गप्पा ज्या सुरू केल्या, त्यामध्ये पण त्यांचा एक निश्चितच असा उद्देश होता, की त्या निमित्ताने जो वाचक आहे, जो श्रोता आहे, हं. जो गप्पांचा श्रोता आहे, तो वाचक पण आहे. हो. का त्याशिवाय अशा गप्पांना येणारा असा ते काही एंटरटेनमेंट प्रोग्राम नव्हते, मनोरंजनाचा कार्यक्रम नव्हता. हं. तो चांगला ऐकण्याचा कार्यक्रम होता. अगदीच. आणि त्याला श्रोता पण तसा चोखंदळ श्रोता यायचा. हं. म्हणजे ते आमच्या खालच्या दुकानात, जे मगाशी मी म्हणालो हं. 2,500 स्क्वेअर फीटाचं आमचं जे दुकान होतं, हं.
त्या दुकानात सुद्धा आम्ही माईकची स्पीकरची व्यवस्था केलेली होती. म्हणजे पुस्तकं चाळता चाळता सुद्धा हं. तुम्हाला त्या गप्पा ऐकता येतील वगैरे. बरोबर. आणि तिकडनं ह्या गप्पा सुरू झाल्या.